चोडशो दीस डेस्काचेर बसून वो गड्ड्यांटीन बसून ट्राफिकांत वेता जायत तर ही गोष्ट खूब म्हत्वाची. आयज आमी हे आधुनीक जिविताचे स्थिरतायेचेर उलयतेल आनी पळयुया ताचो आमच्या कुड्डीचेर खरे नच कितें परिणाम जाता. आयकुपाक हे उत्तर थोडो विचित्र दिसता न्हय? एक व्हड योजना नसलोलो प्रयोग. पण विचार करात, आमी खंय पावल्यात. आमचे पूर्वज सदांच चलताले, काम करताले, आणि आता आम्ही एकदम स्थिर झाल्यात. हाचो खरेंच अर्थ कितें? ही चिंतपासारकी गोजड जावन आसा. चला तर पयल्या भागान वचूंमुया. आधुनिक स्थिरोता. कोशे आमी सोदान चोलपी म्हणपी जिवेत सोडून इतके स्थिर झाल्यात. हे बदलांची कहाणी थोडी समजून घेऊया. फोकट एक पिढे आधीम पल्ल्यात आमचे जिवीत कितलेन वेगळे असलें. आमचे आजोबा पंजोबा सोदान चालतालेत, चोळटाले, काम करताले. आणि आता खास करून मुंबई व बेंगलुरू सारख्या व्हडल्या शहरांतले जिवीत पल्ल्यात. दिसाचे 9-10 वर पयलीं ऑफिसांत डेस्काचेर आणि उपरांत गाड्यांत ट्रॅफिकांत आमी चोळपाचो जिवीत सोडून एकदम बसून रावपाचो जिवीत अपनायला. ओके, तर आतां दुसरो भाग, लिपेलो जैविक खोर. थोडे लोक म्हणटात बसप हे नवे धूम्रपान. हेम कित्याक म्हणटात जाईत? कारण जोसेमे धूम्रपान कुडीक भितरल्यान पोकरता तसेच सोदाणचे बसून रावपाचे परिणाम जाता. चलात पळयम हो नवो धूम्र आमच्या कुडीक कसो त्रास देता. आणि हे ऑल्सेग लागून नोहे, बिलकुल नाही. हाका बसून रावपाचो दंड म्हणून येता. विचार करात की हो एक तरेचो टॅक्स आसा, एक बायोलॉजिकल टॅक्स जो आमी दर दिसा चुकता करतात. आणि हो टॅक्स आमी केन्ना भरतात? जेन्ना आमी छोड वेळ बसून रावतात. हो आंकडा पुल्ल्यात 90%. हाचो अर्थ कितीं? जे लोक दिसाक 9 वरां व त्याच्या पुरोस 4 वेळ बसून रावतात तांकां सार्कोपेनिया म्हणजे स्नायू खैन जावपाचो धोको 90% वाढता. सोचपासारखी गोजल. मोतारपण येयचे आधीम अंगातले स्नायू गळूंक लागतात. ही एक खरेंच गंभीर गोजल. ह्या टेबलाचेर एक नदर मारात. स्पष्ट दिसता. दिसाक 9 वरां वयर बसल्यार सर्कोपेनियाचो धोको लागीम डबल जाता. 1.9 पटीन वाढता. आणि 10 वरां वयर गेल्यार कसल्याही कारणांना मरण येवपाचो धोको वाढता. म्हणजे जितलो वेळ छोड बसून राहतात तितलो धोको वाढत वता. साधी पण भिरंकूळ गोज. आणि खास करून भारतांत ही स्थिती अनेक छोड गंभीर आसा. कित्याक? कारण आमच्या मोदले जायते लोक दिसाक पातोळ दिसतात पण त्यांच्या अंगात स्नायू कमी आणि चरबी चोड असता. हाका विज्ञानिक भाषेन थिन फॅट फिनोटाईप म्हणतात. आणि अशा लोकांक हा धोका अनेक छोड असता. ठीक आसा, तर आता आमी अनेक खोलायेन वचुमया तिसऱ्या भागांत, आमचे सेल्युलर घोडियाल. कारण हा सगळा बदल वायर दिसोना. ताची सुरुवात खूप भितर आमच्या पेशींच्या स्तरावर जाता. एक सूक्ष्म झूज. चलात ते कितें जाता ते पळयुया. हा एक चेन रिॲक्शन कोशी. पोलेर कितें जाता? पयलें सोदांच बसून रावपाक लागून आमचे टेलोमियर्स जे आमचे डीएनएची रखण करतात ते तुटतात व कमजोर जातात. हे जाल्या उपरांत P53 नावाचे एक प्रोटीन जागे जाता आणि तो एक मास्टर एक्झिक्युशनर कसो काम करता. तो अशा लुकसाण झाल्ल्या पेशींक बंद करपाचो आदेश दिता. आणि निमणणे पाऊल? तो पेशींतल्या ऊर्जाघरांक म्हणजे मिटोकॉन्ड्रियाक्स बंद करून उडवता. आणि जेव्हा अशो पेशी बंद पडतात ते मरतातूय ना, पण ती झॉम्बी पेशी जातात. हो शब्द ऐका. ते मरण वचवणक ना, पण ते आपल्या भोवतणच्या बऱ्या भलायकेच्या पेशीन लुकसाण करपी विखारी पदार्थ सोडूंक लागतात. एकदम कुडीच्या भितरले दुश्मन जाले ते. आणि हो पेशींच्या स्तरार झालो गोंधळ तो फकत थोईंच रावना. तो आमच्या मेंदवार परिणाम करता. हाका लागून मेंदवात रोगताचो प्रवाह कमी जाता. आणि मग तो सोदाचो अनुभव येता. ब्रेन फॉग म्हणजे दिसभर थकवा जाणवणोब, विचार स्पष्ट नासूप, जसे मेंदवार धुकम पडलाम. चलात आता चौथ्या भागात, आमच्या कुडीचे गुणवत्तेचे नियंत्रण. कारण एक बरी खबर असा, आमची कूड इतली सोपेपणाने हार मानपी नोहय. तिचे भितर एक खूप हुशार, एक आंतरिक सुरक्षा व्यवस्था असा, जी ह्या सगळ्या प्रश्नाचार मात करून सोडण तयार असता. पण ह्या सुरक्षा व्यवस्थेत फक्त ताकद पुरना. तिका हुशारकी जाय, तिका इंटेलिजन्स जाय. आणि हांगाच ट्रान्सफर फॅक्टर्स महत्वाचे ठरतात. ते बुद्धिमान अणुकोशे म्हणजे इंटेलिजन्स मॉलिक्युल्स. त्यांचं काम किती?
ते आमच्या प्रतिकार प्रणालीक म्हणजे इम्युन सिस्टमाक ह्या झॉम्बी पेशंट कशे ओळखून काडचे हिम शिकवतात. एकदम एक सॉफ्टवेअर अपडेट दिल्ल्या भाशेन. आणि हे बुद्धिमान अणू एक 4R फ्रेमवर्कचर काम करतात. साधो असा. पहिले रेकग्नाइज म्हणजे धोक्याक सारख्या भाषेन ओळखून शिको येतात. दुसरं रिस्पॉन्ड म्हणजे एक समतोल प्रतिसाद दिवपाक मदत करतात. तिसरं रिमेंबर दुश्मनानो नक्षा उगदासान धोवरून फुड्डाराक तयार रावतात. आणि चौथं रेग्युलेट म्हणजे सगळे नियंत्रणान धोवरून अतिलेक जाऊन डिनत. ओके, तर आता सगळ्यांत महत्वाचा प्रश्न. हे बसून रावपाच्या दोंड आड आम्ही कितें करू शकतात? आमच्या भितरल्या ह्या हुशार सुरक्षा प्रणालिकान आम्ही कशी मदत करू शकतात? चलात, 5व्या भागांत एका संपूर्ण उपायांचा नदर मारूया. एक संपूर्ण स्वास्थ्य फॉर्म्युला जायते सोयमीक घटक वापरून तयार जाता. जशें की ट्रान्सफर फॅक्टर ट्रायफॅक्टर फॉर्म्युला, रेस्वेरेट्रॉल जो द्राक्षांतल्यान मिळता, आमची हळद आणि हिरवो चहा. हे सगळे घटक एकठाई येऊन आमच्या पेशींत पोरतून जिवत दिवपाक मदत करतात. हाचो पयलो फायदो कुड्डींतल्या झॉम्बी पेशींक काडून उड्डयता आणि तांकां लागून जावपी सुजाव कमी करता. हाचो अर्थ कितें? साध्य उतरांनी चोड वेळ तोरणे रावपाक मदत जाता. कूळ भुतल्यान साफ जाता आणि ताचो परिणाम लंबायुचर जाता. दुसरो फायदो कल्पना करात एक खूब खोर सप्तोक म्हणून या 60 वरम काम केलं. त्या उपरांतय मानसिक स्पष्टता आणि शारीरिक ताकद उरल्यार कसे दिसतोलम. हाचो फायदो होच. थकवो तुमच्या जिविताचर रात चलोना. आणि तिसरा फायदो तो मेंदवाचो धूक व ब्रेन फॉग जो आमकां दिसभर सतायता तो पॉयस वायता. हाका लागून आपली बौद्धिक शक्ती आपल्या व्यावसायिक महत्वाकांक्षीक जोडपून येता. म्हणजे जेम चिंतलाम तेम करपाची ताकद मेळता. आणि आता आम्ही निमान्या भागांत पावल्यात. लोकचिकोतायेचो विंचॉव. पोल्यात, विज्ञान आमकां रस्तो दाखवता. उपाय आसत, पूण निमान्या निर्णय तो सोदांच आपलो असता. तर फुडलो रस्तो केती माशो? जाणवा, जैतिया लोकांच्या मनात हो प्रश्न आतां येतोलू. दिसभर 10 वरां बसून रावपाचो परिणाम पयस करूंक 1 वर जिम केल्यार पुराणा. आणि हो एकदम सारखो प्रश्न. पण दुर्दैवानं संशोधन सांगता की 1 वराचो व्यायाम 10 वरांच्या स्थिरतेचं लुकसाण पुरे भरून काढून शकना. म्हणूनच निमानी गोष्ट ही लॉचिकोटाय व रिझिलियन्स हो एक विंचवो जावन आसा. हो एक निर्णय आसा. स्थिरोतायेक आपल्या जिविताच्या राज करून देवपाच्यो व आपली भुलायकी आपल्या हातान घेवपाची. हो विंचो आयज करात. आणि जे कोण हाचेर आनीक माहिती जोडूंक व आपलो भोलायकेचो प्रवास सुरू करूंक सोदतात तेंकां वैयक्तीक मार्गदर्शन मेळूं येता. माहिती तुमच्या मुखार आसा.